नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. बातम्यांचा फटाफट आढावा घेऊयात स्पीड न्यूज मध्ये. खासदार संभाजीराजे छत्रपती आज सुद्धा राजकीय नेत्यांना भेटून मराठा आरक्षणाला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतायत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले. त्यांच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मनात असलेला असंतोष ते व्यक्त करतील. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता एकूणच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून दौरा केल्यानंतर आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चा आणि इतर मराठा संघटनांचं पाठबळ मिळालेलं आहे. आणि आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत या सर्व संघटना संभाजीराजे यांच्या नेतृत्वात सरकारला शेवटचा इशारा देणार आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी चौकात मराठा समाजानं आंदोलन केलं. आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे हे देखील आंदोलनात होते. माजी खासदार धनंजय महाडिक सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. यंदा देखील आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज वारी संदर्भात दुपारी पहिली बैठक होतीये. आषाढी वारी संदर्भात 7 देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तांसोबत बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडेल. दुपारी 4 वाजता पुण्यात बैठक होणार आहे. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीला पालखी मालक, चोपदार आणि शितोळेंना मात्र आमंत्रण नाही. कोरोना काळामध्ये नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाकडून तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या विम्याची रक्कम LIC मध्ये भरण्याबद्दल पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांचं म्हणणं महामंडळानं ऐकलं. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं होतं. अखेर कर्मचाऱ्यांचं महामंडळानं ऐकलं आणि तत्काळ दखल घेऊन सुमारे 15 कोटी रुपये पेन्शन आणि LICचे पैसे भरण्यात आलेत. देशात कोरोना महामारीमुळे आतापर्यंत लाखो जणांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे कित्येक कुटुंबांनी आधार गमावलाय. यात सामान्य नागरिकच नाही तर अगदी VIP व्यक्तींपासून ते कोरोना योद्धे, शासकीय कर्मचारी, सेलिब्रिटी आणि पत्रकारांचा देखील समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना महिन्याला 5,000 रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. देशात गेल्या एका दिवसात आणखी 2,11,298 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं बाधितांची एकूण संख्या 2,73,69,093 वरती पोहोचली. तर कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण 90% गेलंय. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3,847 जणांचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 3,15,235 वर जाऊन पोहोचली आहे. दिव्यांग आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुलभ करण्यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात येत आहे. दिव्यांग आणि ज्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केवळ पहिला डोस घेतला अशा 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी आता त्यांच्या राहत्या घराजवळच लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिली आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलंय. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्यानं अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तसंच नव्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलंय. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या चाचणीला परवानगी मिळावी अशी विनंती झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे केली आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या डोसेसनंतर कोरोना रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसंच या डोसमुळे कोरोना होण्याची देखील शक्यता अत्यंत कमी आहे. कोरोनाच्या संकटात फंगसचं नवं संकट सुद्धा ओढावलंय. ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली तशी आता फंगसची देखील वेगवेगळी रूपं समोर येत आहेत. ब्लॅक, व्हाईट, येलो फंगस नंतर आता क्रीम फंगस सुद्धा दिसून आलाय. मध्य प्रदेशच्या क्रीम फंगसचा रुग्ण मध्य प्रदेशात आढळलाय आणि जबलपूरमध्ये एका रुग्णाला ब्लॅक फंगस सोबतच क्रीम फंगसचं इन्फेक्शन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातलं हे पहिलं प्रकरण आहे.
सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागात या रुग्णावरती उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालमधील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. आता पश्चिम बंगालमधला लॉकडाऊन 15 जूनपर्यंत राहणार आहे. काही निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. 12वीच्या परीक्षेवरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. केंद्र सरकार आणि सीबीएसईला या याचिकेची एक प्रत देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सोमवारी सुनावणी होईल. देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातले. आता ही लाट काही प्रमाणात आटोक्यात येऊ लागली आहे. मात्र या कठीण काळात अनेक रुग्णालय या परिस्थितीचा फायदा घेत रुग्णांच्या कुटुंबियांकडून अधिकचे पैसे उकळत आहेत. याच गोष्टींना आळा घालण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी म्हणजेच घरी सोडण्याच्या 48 तास अगोदर रुग्णावरील उपचाराचं बिल रुग्णालयांनी पडताळणीसाठी पाठवावं असे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. रिलायन्स इंडस्ट्रीजनं देशातील सर्वात मोठ्या मोफत लसीकरण मोहिमेची घोषणा केली. त्याअंतर्गत 13 लाख जणांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. रिलायन्स आपल्या कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देखील लस देणार आहे. 880 शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू टी नटराजन यानं कोरोनाची पहिली लस घेतली. यासोबतच नटराजन यानं कोरोना संकटात आरोग्य सेवकांचं कौतुक केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना अटक झाली आहे. जमीन विकल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. 15 लाख उकळल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मृत्यूदर वाढल्यानं रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचे उदय सामंत यांनी संकेत दिलेत. बुलढाण्यातील जैविक कचरा उघड्यावर फेकणाऱ्या हॉस्पिटलला दणका मिळालाय. 3 दिवसात नोटिशीला उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून या बातमीची दखल घेण्यात आली. जीएसटी काउन्सिलची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री उपस्थित राहतील. अर्थ मंत्रालयाचे अधिकारी सुद्धा बैठकीत असतील. दुसऱ्या कोरोना लाटेतील जीएसटीची पहिली बैठक ही होतीये. तर केंद्रीय अर्थमंत्री संध्याकाळी 7 वाजता देशाला संबोधित देखील करणार आहेत. तेलंगणाच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित जहाल माओवादी आयतूचा मृत्यू झालाय. मृत कमांडरला रुग्णालयात दाखल करणाऱ्या 3 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये रहिवासी भागात बिबट्या घुसल्याची माहिती मिळते. त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एका मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. तेंदूपत्ता गोळा करताना मजुरावर वाघानं हल्ला केला. कारंजा तालुक्यातील रहाटी शिवारातली ही घटना आहे. त्यामुळे परिसरात मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला मोठा धक्का बसलाय. भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा आणि बार्बुडाचं नागरिकत्व घेऊन स्थायिक झालेल्या मेहुल चोक्सीला नुकतीच डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर मेहुल चोक्सीचं थेट भारतामध्ये प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असताना डोमिनिका कोर्टानं मात्र प्रत्यार्पणावरती स्थगिती आणली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलमध्ये करण्यात आलेल्या चालू महिन्यातील 14व्या दरवाढीनं इंधनाच्या किमतींनी गुरुवारी विक्रमी उच्चांकाला गवसणी घातली. राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीनं 100 पार मजल मारली असून याला अपवाद ठरलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, वर्धा, चंद्रपूर आणि पालघरमध्ये सुद्धा किमती 100च्या वेशीवरती आहेत. कोरोनामुळे आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असलेल्या सामान्य जणांवर महागाईचं नवं संकट उभं ठाकलंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर होणाऱ्या कोंडीतून आता वाहन चालकांची सुटका होणार आहे. टोलनाक्यांवर 100 मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या असतील तर टोल न आकारताच वाहनांना पुढे पाठवण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातील टोलनाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं आखली आहेत. उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसासोबत वादळी वारा सुद्धा असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तालुक्यातील जुणोनी गावामध्ये 3 शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान झालंय. तर जिल्ह्याला इतर ठिकाणी सुद्धा पावसाळी वातावरण आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सूनचं केरळच्या किनारपट्टीवरती आगमन होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. केरळमध्ये साधारणपणे 1 जूनला मान्सूनचं आगमन होतं, पण तो 31 मे रोजीच येऊ शकतो असाही अंदाज आहे. 3 ते 4 दिवस मागे पुढे होऊ शकतात अशी शक्यता विभागानं व्यक्त केली होती.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं सुद्धा 2 ते 3 दिवसांच्या फरकासह 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय. तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. काल झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. केंद्र शासनानं विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दरानं मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार हा राज्य सरकारच्या निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लाख रुपये आणि या रकमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लाख रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या मदतीवरून राज्य सरकारवरती हल्लाबोल केला. राज्य सरकारनं कोकणवासियांचा रोष कमी करण्यासाठी मदत जाहीर केली असली तरी सरकारनं कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असा टोलाही लगावला. याच चक्रीवादळामुळे रांचीसह झारखंडच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. त्याचा फटका जवळपास 8 लाख नागरिकांना बसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जवळपास 15,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून पूर्व सिंगभूम जिल्ह्यामध्ये मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. खारखाई आणि सुवर्णरेखा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बोकारोमध्ये वीज अंगावर कोसळून 1 जण ठार झाल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं. याच चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही जाणवतोय. आज बिहार आणि पूर्वांचलसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर झारखंडसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. झारखंडला याच चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसलाय. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटकचा समुद्री भाग, केरळ, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक करण्यात आली. सिद्धार्थ पिठानीला मुंबईत आणण्यात आलंय. त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. IPL 2021 मधील उर्वरित सामने, यंदाचा T20 वर्ल्ड कप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवरती निर्णय घेण्यासाठी BCCI उद्या 29 मे रोजी विशेष बैठक घेणार आहे. या बैठकीसाठी BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली आज रात्री मुंबईमध्ये पोहोचतील. भारत कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्व क्रीडा उपक्रम नियंत्रणात आणले गेलेत. आणि आता थेट जाऊयात खासदार छत्रपती संभाजीराजे बोलतायत. मराठा समाजाच्या जे लोकांची किती वाईट परिस्थिती आहे, किती दुखी आहे, किती अस्वस्थ आहे आणि या समाजाला न्याय मिळून दिला नाही तर त्याला आपण सर्वजण जबाबदार असतो. मी त्यांना हेही सांगितलं की आता आपल्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर राजकारणाच्या पलीकडे विचार करायला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि नम्रतेने हात जोडून त्यांना मी विनंती केली की माझं तुझं करण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊ आणि समाजाला न्याय देऊ. कारण का ह्या समाजाला आत्ता नाही जर न्याय दिला नाही तर ह्या समाजाचं काय होईल ह्याला जबाबदार बाकी कोण नसणार आहे. त्याला जबाबदार हे माझ्या सकट हे सगळे नेते मंडळी, खासदार, आमदार आणि मंत्री असतील. हा त्यांना मी निरोप देतो. तुम्ही सगळं ऐकून घेतलं. बघू संध्याकाळी 5च्या प्रेस माझी झाल्यानंतर ते काय बोलते. मैंने उनको मराठा समाज जो बहुजन समाज का एक घटक है उनकी अवस्था क्या है, कितना दुखी है, वो मैंने उनको बताया. और सब नेतेगण, मुख्यमंत्री हो, विरोधी पक्ष के नेते हो या सब हो, सांसद हो या विधायक हो, ये सब एकजुट से आना चाहिए और समाज को न्याय देना चाहिए. सर उनका तरफ से क्या कुछ जवाब होगा? नहीं होगा. थैंक यू. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन खासदार छत्रपती संभाजीराजे बाहेर पडलेत आणि ते माध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मराठा समाजाची सध्या परिस्थिती त्यांच्या कानावर घातल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट आणि नंतर संध्याकाळी पत्रकार परिषद.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केले पाहिजेत. फडणवीसांसमोर मी आमची बाजू मांडली असं संभाजीराजेंनी सांगितलंय. आणि सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि या बुलेटिनच्या शेवटी जाता जाता एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे मास्क संदर्भातली. मास्क तर वापरायचंच आहे, मात्र ते वापरत असताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं जाते की नाही याची देखील खात्री करा आणि सुरक्षित राहा. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.